नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरील नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बनवणार आहोत श्री गणेशाला अतिशय प्रिय मानले जाणारे उकडीचे मोदक. मोदक आपण जास्त प्रमाणात बनवणार आहोत, म्हणून त्यासाठी आपण साहित्यही जास्त घेतलेले आहेत. सुरुवात करूया 2 किलो गुळपासून. सर्वप्रथम आपण घेतलेले गूळ व्यवस्थित बारीक कुटून घेऊयात. गूळ बारीक करून झाल्यावर आपण घेतलेल्या खोबऱ्याचे मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक कीस करून घेऊयात. जसे की मी सुरुवातीला सांगितले, आपल्याला जास्त प्रमाणात मोदक बनवायचे आहेत, म्हणून आपण खोबरेही जास्त घेतलेले आहेत. आपण घेतलेले आहेत 4 ओले नारळ. आणि आता हे घेतलेले ओले नारळ आपण मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घेऊयात. खोबरा आणि गूळ आपण व्यवस्थित बारीक करून घेतलेले आहे. आता आपण पुढच्या प्रक्रियेस सुरुवात करूया. आता आपण गॅस पेटवून घेऊयात आणि त्यावर कढई तापण्यासाठी ठेवून देऊयात. कढई व्यवस्थित तापली की त्यामध्ये 2 मोठे चम्मच खसखस व्यवस्थित भाजून घेऊयात. खसखस व्यवस्थित भाजली की ती बाजूला काढून घेऊयात. आता 2 चम्मच गाईचे तूप आपण कढईमध्ये सोडूयात आणि आपण केलेले खोबऱ्याचे कीस या गाईच्या तुपामध्ये व्यवस्थित परतवून घेऊयात. नारळाचे पाणी व्यवस्थित सुकेपर्यंत आपण त्याला गॅसवर परतवून घेऊयात. भाजलेल्या नारळाला सुगंध यायला लागल्यावर त्यात बारीक केलेले गूळ मिक्स करून घेऊयात. गूळ आणि नारळाचे मिश्रण व्यवस्थित घट्ट होईस्तर शिजवून घेऊयात. जोपर्यंत नारळ आणि गुळाचे मिश्रण शिजत आहे तोपर्यंत आपण वेलची आणि काजू बदाम खलबत्त्यामध्ये बारीक करून घेऊयात. गूळ आणि नारळाचे मिश्रण आता व्यवस्थित घट्ट शिजलेले आहेत. आता व्यवस्थित शिजलेल्या मिश्रणामध्ये आपण सुरुवातीला भाजलेली खसखस टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. खसखस मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण बारीक केलेले काजू बदाम आणि वेलची पावडर देखील मिश्रणात टाकून व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात. मिश्रणामध्ये 1 छोटा चम्मच जायफळ पावडर देखील आपण टाकलेली आहे. आणि आता आपले मिश्रण व्यवस्थितपणे शिजून रेडी झालेले आहे. आता आपण ते एका वेगळ्या भांड्यात काढून घेऊयात. आता आपले उकडीच्या मोदकासाठीचे सारण व्यवस्थितपणे शिजून रेडी झालेले आहे. कढईमध्ये 1 तांब्या पाणी उकळण्यास ठेवून देऊयात. जोवर पाणी तापत आहे तोवर आपण तांदळाचे पीठ घेऊन येऊयात. जसं की मी सुरुवातीला सांगितलं आहे, आपण जास्त प्रमाणात मोदक बनवणार आहोत, म्हणून आपण पीठही जास्त घेणार आहोत. आपण घेतलेले आहेत 600 ग्रॅम तांदळाचे पीठ. तांदळाचे पीठ शिजवण्यासाठी आपण तापायला ठेवलेल्या पाण्यामध्ये अर्धा वाटी दूध आणि 2 चम्मच गाईचे तूप घालूयात आणि व्यवस्थित उकळू देऊयात. पाण्यामध्ये चवीनुसार थोडे मीठ देखील टाकलेले आहे. पाण्याला आता छानपणे उकळी आलेली आहे. आता आपण त्यामध्ये थोडे थोडे करून तांदळाचे पीठ मिक्स करूया आणि जोपर्यंत तांदळाचे पीठ पाणी शोषून घेत नाही तोपर्यंत शिजवून घेऊयात. तांदळाचे पीठ व्यवस्थित शिजलेले आहेत.
तांदळाच्या पिठाने पाणी व्यवस्थित शोषून घेतलेले आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि तांदळाच्या पिठाला 10 मिनटं झाकून ठेवूयात. 10 मिनटं तांदळाचे पीठ झाकून ठेवल्यानंतर आता आपण तांदळाचे पीठ मळण्यास सुरुवात करूयात. पीठ मळून घेणे हे देखील मोदक बनवण्याच्या क्रियेतील एक महत्त्वाचा भाग आहे. कारण जर आपण पीठ व्यवस्थित नाही मळले तर मोदकाच्या पाकळ्या व्यवस्थित वळणार नाहीत, त्या वारंवार तुटून जातील. म्हणूनच आपल्याला व्यवस्थित पीठ मळायचे आहे, जोपर्यंत ते व्यवस्थित चिकन आणि मऊसूत होत नाही तोपर्यंत. आता आपले व्यवस्थितपणे पीठ मळून झालेले आहेत, तर आता आपण मोदक बनवण्यास सुरुवात करूया. तर बघितलं मित्रांनो तुम्ही कशा प्रकारे उकडीच्या मोदकांना आकार दिला जातो. आणि आता आपले उकडीचे मोदक बनून तयार झालेले आहेत. आता आपण हे सर्व मोदक या चाळणीमध्ये ठेवून उकळत्या पाण्यावर वाफवून घेणार आहोत.
जवळजवळ 15 मिनटं वाफेवर शिजवून मोदक रेडी होतील. पंधरा मिनटं वाफेवर शिजवून आपले चविष्ट मोदक रेडी झाले आहेत. मित्रांनो, जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.